विद्याश्री. कुक विथ विद्याश्री चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. प्रथम म्हणजे तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. यावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल की आपण आज काय बनवणार आहोत. तर होळी स्पेशल अशी आपण पुरणपोळी बनवणार आहोत. चला तर बनवूया पुरणपोळी. 1 वाटी चण्याची डाळ घेऊया. प्रथम तिला निवडून त्याच्यामध्ये दगड वगैरे असतात ते काढायचे. पाणी ओतून ती स्वच्छ धुवूया. आता ही धुवून झाली आहे. आता त्याच्यात पाणी टाकायचं. थोडं वर असं पाणी ठेवायचं आणि ही डाळ आता अर्धा तास तरी भिजत ठेवायची. चला त्या डाळ भिजवून अर्धा तास झालाय. आता उघडूया. डाळ भिजली आहे. आता ही डाळ उकडायला ठेवूया. या वाटीने आपण 1 वाटी चण्याची डाळ घेतलेली. आता 3 वाटी पाणी ओतूया. तीन वाट्या पाणी ओतलंय. आता ही चण्याची डाळ ज्या पाण्यामध्ये आपण भिजत टाकलेली त्या पाण्यासकट याच्यामध्ये टाकायची. चवीपुरतं मीठ टाकायचं. थोडी हळद टाकूया आणि तेल टाकायचं म्हणजे मऊ अशी डाळ शिजेल. मिक्स करायचं आणि आता कुकरचं झाकण लावून 4 शिट्या काढायच्या. एक वाटी चण्याची डाळ घेतली होती आणि त्याच वाटीने आता गव्हाचं पीठ घेणार आहे. 2 वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे. ते चाळून घेऊया. पीठ चाळून घ्यायचं कारण जो कोंडा येतो तो नाही तर मग पुरणपोळीत जर अडकला तर पुरणपोळी फुटण्याचे चान्सेस असतात. हा मैदा आहे. आता 2 वाटी मैदा घेऊया. तोही चाळून घेऊया. मिक्स करूया दोन्ही आणि ह्याच्यामध्ये आता मीठ आणि हळद टाकूया. 1 चमचा मीठ टाकूया चवीपुरतं. पिठामध्ये हळद टाकूया कारण का पुरणपोळीला रंग छान येतो म्हणून 1 चमचा हळद टाकून घ्यायची. मिक्स करून घेऊया. या पिठामध्ये आता 1 चमचा तेल टाकून घ्यायचं थोडं. आता सगळं मिक्स करून घेऊया. पिठाला हे तेल चोळून घ्यायचं. पीठ आता मळून घेऊया. जसं चपातीचं पीठ मळतो तसंच मळायचं. पीठ मळून झालंय. आता थोडं तेल टाकून घेऊया त्याच्यावर. पिठावर आता हे असं तेल लावून झाकून ठेवूया. हे पीठ मुरलं जाईल. आता हे पीठ झाकून ठेवूया. हे 15 मिनिटं तरी झाकून ठेवूया आणि नंतर मग तेल टाकून परत मळून घ्यायचं. तर हीच प्रोसेस 2 ते 3 वेळ करायची आणि पीठ मुरलं पाहिजे म्हणजे फुगून येईल. 15 मिनिटं झाली आहेत. छान मऊ झालंय. परत एकदा तेल लावून झाकून ठेवूया आणि अजून एकदा ही प्रोसेस करूया. हे पीठ चांगलं तयार होईल पुरणपोळीसाठी. झाकण उघडूया. हे बघा 4 शिट्या काढल्या होत्या. डाळ व्यवस्थित शिजली आहे. हे बघा. ही आता ह्या चाळणीवर ओतून गाळून घेऊया. अशी हलवून घ्यायची. हे पाणी निथळतं त्याचं पूर्ण पाणी एवढं आलंय बघ. कटाच्या आमटीसाठी हे वापरलं जातं. चण्याची डाळ निथळते तोपर्यंत आपण परत एकदा पीठ मळून घेऊया. हे तिसऱ्यांदा आता पीठ मळलं म्हणून त्याला आता तेल लावून ठेवलं. डाळ ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. पुरण बनवूया. या डाळीमध्ये आता 1 वाटी डाळ घेतली होती तर 1 वाटी आता गूळ घेऊया. ही डाळ या 1 वाटी गूळ मध्ये शिजवून घेऊया. चला आता पुरण तयार झाले. आता ह्याच्यामध्ये
बघा असं करून बघायचं. उभा राहतोय चमचा म्हणजे पुरण तयार झाले. त्याच्यामध्ये 2 चमचे सुंठ पावडर टाकूया. चण्याची डाळ कोणाकोणाला बाधते तर सुंठ पावडर टाकल्यावर बाधत नाही. आणि ही स्वादसाठी वेलची आणि जायफळची पावडर टाकूया 1 चमचा. ढवळून घेऊया. 1 चमचा तूप टाकूया म्हणजे स्वाद छान येईल. तूप मिक्स करून घेऊया. आता हे पुरण तयार झालंय. आता आपण हे लगेच गरम असतानाच वाटून घ्यायचं. ही पुरणाची जाळी आहे. मग अशी जी डाळ नितळत ठेवलेली आपण त्याच जाळीवर आता हे गरम पुरण काढून घ्यायचं. म्हणजे गरम गरम वाटलं तर बरोबर वाटलं जाईल. हा स्मॅशर आहे. स्मॅशरच्या सहाय्याने हे करून घ्यायचं. असं बारीक होतंय. हे बघा पुरण तयार झाले. पुरणाच्या चाळणीवर करून घेतलंय. हे बघा पीठ कसं छान आलंय. 3 वेळा तिंबवण्याची प्रक्रिया केली आहे. पीठ कसं छान मऊसूत झाले बघा. हे बघा सहज मळलं जातंय. एकदम छान लोण्यासारखं झालं. हे बघ त्याला थोडंसं इथे तूप होतं लावायला घेतलेलं ते लावलं. आता त्याचे गोळे काढूया. एवढा गोळा आहे तेवढंच आता पुरण घेऊया. जेवढा पिठाचा गोळा आहे तेवढाच पुरणाचाही गोळा घेतलाय. आता ह्याला थोडंसं तांदळाची पिठी आहे थोडी लावायची. हे बघा मोदकाला जशी पारी बनवतो तशीच ह्याची पारी बनवून घ्यायची. पारीमध्ये हा जो आपण गोळा घेतला होता पुरणाचा तो भरायचा. त्याला एकत्र आणायचं. पूर्ण आत टाकायचं असं. जास्तीचं पीठ आहे ते काढून घ्यायचं. तांदळाचं पीठ ह्याच्यावर भुरभुरायचं. मैदा किंवा गव्हाचं पीठ घेऊ शकता. आणि आता पोळीवर पण थोडं टाकून हात बोटाने असं करून घ्यायचं तर ते सगळीकडे पुरण पसरलं जातं. आता थोडीशी ही पिठी तांदळाची भरून हलक्या हाताने लाटून घ्यायचं. तवा तापलाय तर यात थोडं तूप टाकून घ्यायचं. तुम्ही तेलही टाकू शकता. टिश्यू पेपरने जरा पसरवते म्हणजे ग्रीस होईल. पोळी टाकून घेऊया. अशी बबल आले तर थोडी अशी हातानेच हे करायची आणि मग त्याच्यावर तूप टाकून घ्यायचं. कॉर्नर नाही सोडायचं. थोडं फिरवून घ्यायची उलटी. काढून घेऊया. कशी झाली छान. मधला भाग जाडसर ठेवायचा आणि कॉर्नरने ही पारी वर आणायची अशी आणि हा गोळा ह्याच्यामध्ये भरायचा. हातावरच थोडं थापून घ्यायचं आणि नंतर पोळीपाट घ्यायचा. आता दुसरी दाखवते कसा भुरभुरून घ्यायचं पीठ. वर थोडं हे करायचं हाताने पुरण पसरवून घ्यायचं. बबल येईपर्यंत त्याला भाजायचं. बबल आले हाताने त्याला परतवून घ्यायची.
होळी म्हणजे शिमगा. तर ह्या होळीसाठी या पुरणपोळ्या तयार झालेत. खूप छान खुसखुशीत आणि खूपच चविष्ट झालेत. हे बघा छान तयार झालेत, खुसखुशीत झालेत. तुम्हीही बनवा आणि ही होळी म्हणजे शिमगा साजरा करा. आणि मला पुन्हा एकदा होळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. तर तुमची ही होळी या पुरणपोळीच्या ह्याने खूप छान आणि गोड गोड होऊ दे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा मित्रमैत्रिणींना. तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या कुक विथ विद्याश्री चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेलचे आयकॉनही क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.